चला थोडं मनापासून बोलूया, जे सगळ्यांच्या मनात असतं पण आपण सरळ बोलत नाही. आपण सगळे म्हणतो देश बदलायला हवा, प्रदूषण कमी व्हायला हवं, पण खरंच स्वतःला कधी विचारलंय का आपण स्वतः काय बदलतो? रोज गाडी चालवतो, धूर हवेत सोडतो आणि मग सहज म्हणतो चालतंय ना. पण खरंच चालतंय का, की आपण फक्त सवयीने पुढे जातोय? थोडा विचार करा. गाडी घेताना आपण पहिला प्रश्न काय विचारतो? मायलेज किती देते? पण ती हवा किती खराब करते हा प्रश्न क्वचितच विचारला जातो. पेट्रोलचा दर वाढला की आपला चेहरा पडतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच पंपावर उभे राहतो. पण बदलाचा पर्याय समोर आला की म्हणतो अरे अजून वेळ आहे. खरं सांगू, आपण बदलाच्या विरोधात नसतो, आपण फक्त सवयींच्या प्रेमात असतो. पण सगळे असे नसतात. वेस्टर्न घाट हॉटेल आटळी, कास रोडवरील या निसर्गरम्य ठिकाणी काही लोकांनी चर्चा करून वेळ घालवला नाही, त्यांनी थेट कृती केली. हॉटेल मालक अंकुश आहिरे साहेब, हॉटेल व्यवस्थापक अमोल मोरे साहेब आणि मशीन मालक सौ हेमा वामनराव जोशी त्या मूळ लोहा, जिल्हा नांदेड येथील आहेत आणि त्यांनी या भागातही पर्यावरणपूरक बदलाची सुरुवात व्हावी म्हणून यांनी पुढाकार घेतला आणि आधुनिक ईव्ही चार्जिंग मशीन सुरू केली. म्हणजे आता काय होतं? तुम्ही प्रवासात थांबता, गाडी चार्जिंगला लावता, आरामात जेवण करता, हवं तर रूममध्ये थोडी विश्रांती घेता आणि तोपर्यंत तुमची गाडी शांतपणे चार्ज होत राहते. म्हणजे गाडीला चार्ज आणि तुम्हालाही रिचार्ज. या परिसराची अजून एक खास गोष्ट, इथे नेहमी सिरियल, अल्बम सॉंग्स आणि चित्रपटांचं शूटिंग होत असतं. हिरवे डोंगर, धुक्याचं वातावरण, सुंदर घाट रस्ते, त्यामुळे कलाकारांसाठीही ही जागा खास ठरते. फक्त एवढंच नाही, या भागात फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणं आहेत. व्ह्यू पॉइंट्स, धबधबे, थंड हवा. एकदा आलात की प्रवास अनुभव बनतो. आणि या ठिकाणाची खरी ओळख काय माहितीये? इथला स्टाफ. पुरुष असो वा महिला, प्रत्येकजण मनापासून सेवा देतो. हसून स्वागत करतात, आदराने बोलतात आणि पाहुण्याला आपल्या माणसासारखं वागवतात. मोठ्या ठिकाणी सुविधा मिळतात, इथे सुविधांसोबत माणुसकी मिळते. काही लोक अजूनही म्हणतात ईव्ही चालणार नाही, पण असंच कधी मोबाईलबद्दलही म्हटलं जात होतं. वेळ बदलतोय आणि बदलाला नकार देणारे लोक मागे राहतात. आज सरकारही ईव्ही वाहनांना पाठिंबा देत आहे. स्वच्छ हवा, कमी प्रदूषण, हरित भविष्य ही आता निवड नाही, गरज आहे. आणि या उपक्रमासाठी मार्गदर्शन दिल्याबद्दल श्री राजेश चौकेकर आणि प्रवीण कुमार पवार सर यांचे विशेष आभार. आता प्रश्न साधा आहे, जेव्हा सगळे पुढे जातील तेव्हा आपण कुठे उभे असू? आपण व्यवसाय करतो, मेहनत करतो, भविष्य घडवतो, पण श्वास घ्यायलाच स्वच्छ हवा नसेल तर त्या प्रगतीचा अर्थ काय? आज घेतलेला छोटासा निर्णय उद्याच्या पिढीचा श्वास सुरक्षित करू शकतो. लोक विचारतात चार्जिंग स्टेशन बसवलं म्हणजे फायदा काय? लोक गाडी चार्ज करायला येतील, त्यांच्यासोबत जेवण, रूम्स, पर्यटनाचा अनुभव आणि तुमचा व्यवसायही नैसर्गिकपणे वाढेल. संधी कधी मोठा आवाज करून येत नाही, ती शांतपणे येते आणि विचारते तू तयार आहेस का? आणि शेवटी मित्रांनो, प्रश्न फक्त ईव्हीचा नाही, प्रश्न आहे आपण बदलाचा भाग होणार का? कल्पना करा, उद्या तुमच्या ठिकाणी लोक येत आहेत, गाड्या चार्ज होत आहेत, व्यवसाय वाढतोय आणि तुम्ही अभिमानाने म्हणतायत हो, बदल सुरू झाला तेव्हा मी मागे उभा नव्हतो. जर तुम्ही ही मशीन बसवण्याचा विचार करत असाल तर जास्त विचार करू नका. एक पाऊल उचला, एक निर्णय घ्या. कारण कधीकधी आयुष्य बदलायला मोठी क्रांती लागत नाही, फक्त एक ठाम होकार पुरेसा असतो. भविष्यासाठी होकार द्या, स्वच्छ हवेसाठी होकार द्या, तुमच्या प्रगतीसाठी होकार द्या. कारण भविष्य येणार नाही, भविष्य आधीच आपल्या दारात उभा आहे. धन्यवाद.